नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ऐश्वर्या जी आहे ती ज्या पद्धतीने वागलेली आहे, कारण तिने सौमित्रकडून पुरावे घेतलेले आहेत, त्या बदल्यात तिने अवंतिकाला ताब्यात ठेवून घेतलेलं होतं. आता या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला की कोर्टामध्ये सौमित्र पुरावे सादर करू शकला नाही. पण सौमित्र का पुरावे सादर करू शकला नाही? जानकीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण ऑलरेडी सौमित्र आणि अवंतिका दोघंही घरातून बाहेर गेलेले असतात. तिला काळजी वाटत असते आणि त्याचबरोबर ती विचारसुद्धा करत असते. तिला शंका येते आणि तिनं जेव्हा सौमित्राला विचारते तेव्हा मात्र सौमित्राने तिला सांगितलेलं असतं की ऐश्वर्याने हे कांड केलेलं आहे, तिने अवंतिकाला तिच्या ताब्यामध्ये ठेवून घेतलेला आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर जानकीला मात्र धक्का बसतो. जानकी म्हणते, काय सांगता सौमित्र भाऊजी? म्हणून तर ते पुरावे मला ऐश्वर्याला द्यावे लागले. पण आता ते पुरावे मिळवायचे कसे? ऋषिकेशला मात्र काळजी वाटायला लागलेली असते की आता करायचं काय, कारण ऐश्वर्याने तर पुरावे काढून घेतले, पुढे काय होणार हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याच वेळी जानकी म्हणत असते की अहो ऋषिकेश, असं काय करताय तुम्ही? आपल्याला ती ऐश्वर्या कशी आहे ते माहिती आहे ना. जर अवंतिकाचा जीव वाचायचा असेल तर हे आपल्याला करावं लागणारच होतं. आता जशाच तसं, कारण तो मास्कमॅन ज्या पद्धतीने ऐश्वर्याकडून हे सगळं हे करून घेत आहे, आपल्याला तीच ट्रिक वापरायला लागणारी आहे. म्हणजेच ऐश्वर्याचा काट्याने काटा काढायचा आणि तिच्याकडून ते पुरावे घ्यायचे, असं जानकीने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी जानकीने खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. त्याचबरोबर जानकी आता मास्कमॅन बनून ऐश्वर्याकडे जाते आणि कशा पद्धतीने पुरावे घेते. जेव्हा जानकी ऐश्वर्याला सांगते की मी मास्कमॅन आहे आणि पुरावे घेतल्यानंतर जेव्हा ऐश्वर्याला कळतं की ती जानकी आहे, तेव्हा ऐश्वर्याच्या ज्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत ना, त्या पाहण्यासारख्या आहेत. कारण काहीही झालं तरीही ऐश्वर्याला वर चढ फक्त जानकीच ठरू शकते हे तर माहिती आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर कोर्टामध्ये आता तारीख सुरू आहे. आता अगदी थोडक्यात येऊन राहिलेला आहे. कोणत्याही क्षणी जानकीची निर्दोष मुक्तता होऊ शकते, या लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. परंतु इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे घडतं इतकं भयानक की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. आता ऐनवेळी ऐश्वर्याला तिथे चक्कर येते. ऐश्वर्याला चक्कर आलेली आहे, त्यामुळे ऐश्वर्या चक्कर येऊन पडण्याचं नाटक करू लागते. ऐश्वर्याने हे नाटक केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती असतं, कारण आता कोणत्याही क्षणी सौमित्र कोर्टात पुरावे सादर करणार आणि एकदा का पुरावे सादर झाले की ऐश्वर्याच्या शिट्ट्या वाजणार हे तिला माहिती होतं आणि म्हणूनच तिने तिथे चक्कर येण्याचं नाटक केलेलं असतं. इकडे आता जो मास्कमॅन आहे तो मात्र जाम खुश असतो, कारण जानकी उद्ध्वस्त होणार आहे आणि एकदा का जानकी उद्ध्वस्त झाली की गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत असं त्याला वाटत असतं. एकदा का जानकी तिकडे अडकली की इकडे जानकीच्या आईला संपवून टाकायचं हा सगळा प्लॅन त्या मास्कमॅनने केलेला असतो. आणि म्हणूनच मास्कमॅन आणि त्याचबरोबर इकडे मास्कमॅन तिथे माया आणि लताला ठेवलेलं असतं, तिथं आलेलं असतो आणि तिला सांगत असतो की उद्याच निकाल आहे आणि उद्या तुझ्या पोरीची वाट लागणार आहे, उद्या तुझी पोरगी संपणार आहे तुझ्या खुनाच्या आरोपात बघ. तेव्हा मात्र लता तिथे खंबीरपणे सांगते, एका आईचा विश्वास आहे, माझ्या मुलीला काहीही होऊ शकत नाही हे मला माहिती आहे, त्यामुळं ती मुलगी आहे, एका आईचा शब्द आहे, माझी मुलगी नक्की त्यातून बाहेर पडणार आहे, अशा पद्धतीने इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे घरी आता सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात, कारण कोर्टाने तर आता पुढची तारीख दिलेली आहे. पुढची तारीख दिली आहे म्हणजे पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न आहे, कारण ऐश्वर्याने ऐनवेळी हा सगळा राडा घातलेला असतो. हे सगळं जेव्हा सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र आता घरी सगळेजण जमलेले असतात. सौमित्राने कशा प्रकारे कोर्टामध्ये केस लढलेला आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू असते. परंतु इकडे सगळ्यांच्याच डोक्यात आता विचार सुरू असतात की ती ऐश्वर्या साधी नाहीये, नक्कीच ती काहीतरी वेगळा राडा घालू शकते, वेगळं कांड करू शकते, त्यामुळे आपल्याला विचार करावा लागणार आहे. परंतु
त्याचबरोबर जानकीचं कौतुक केलं जात असतं. नाना म्हणत असतात की खरंच जानकी, तू ना, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मान्य आत्ता मला की तुझी आई तुझ्यासोबत नाहीये, त्याचं तुला वाईट वाटतंय. आई कुठं असेल, काय असेल, या सगळ्या गोष्टी आम्हालाही कळत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जे काही तू लढलेली आहेस ना, ते या घरासाठी, आमच्या सर्वांसाठी ते खूप मोठं आहे असं म्हणत या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र आपल्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट येणार असते आणि ती म्हणजे की आता सगळ्यांचं बोलणं सुरू असतं. ऐश्वर्या कोणत्याही थराला जाऊ शकते हे सुद्धा तेवढंच माहिती असतं. परंतु इकडे आता सगळेजण बसलेले असतात. आता उद्याचा शेवटचा दिवस, उद्या जानकीची निर्दोष सुटका होणार आणि जानकी लवकरच घरी येणार, निर्दोष असणार आहे, लवकरच तिच्या आईला सोडवून आणलं जाणार आहे. या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. त्यावेळेस सुमित्रा म्हणते की खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. माझं कुटुंब वाचवू शकते तर ती फक्त आणि फक्त जानकीच आहे असं सुमित्रा सुद्धा म्हणत असते आणि सगळेजण कौतुक करत असतात. पण इकडे ऐश्वर्या म्हणत असते की नाही, आता एकच व्यक्ती आहे ती मला या सगळ्यातून वाचवू शकते आणि ती व्यक्ती म्हणजेच ते पुरावे. म्हणजे ते पुरावे ज्या व्यक्तीकडे आहेत ती व्यक्ती. जर याच्यामध्ये एक प्लॅन करायचा आहे आणि त्या प्लॅननुसार डाडा आपण चालायचा आहे असं तिने ठरवलेलं असतं. तिचा डाडा पण आता इतके दिवस ज्या लेकीने आपल्याला जेलमध्ये पाठवलं त्याच लेकीची साथ देण्यासाठी तयार झालेला असतो आणि मग तो सांगू लागतो की हो, आता ते पुरावे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळवावे लागणार आहेत. ते पुरावे मिळवणे म्हणजे साधी गोष्ट नाहीये. तर ते पुरावे मिळवण्यासाठी इकडे आता जानकीकडून ते पुरावे मिळवायचे आहेत. जर आपण ते पुरावे मिळवू शकलो नाही तर खूप अवघड होणार आहे असं तिचं म्हणणं असतं. मग मला जेलमध्ये जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही असं ऐश्वर्याचं म्हणणं आहे. आता पुरावे कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तर ते पुरावे मिळवण्यासाठी ती म्हणते की आपण एक आयडिया करूया. इकडं ऋषिकेश आणि जानकी सुद्धा बोलत असतात. त्यांच्या डोक्यातही विचार सुरू असतात आणि मग ते म्हणत असतात की उद्या एकदा का कोर्टामध्ये पुरावे सादर झाले की जानकी तुझी निर्दोष मुक्तता होणार आहे, कारण तुझ्यावर लागलेला आईच्या खुनाचा जो टिपका आहे तो पुसला जाणार आहे. हे बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेश त्याचबरोबर जानकी यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे. घरातले सगळेजण जानकीची काळजी तर घेत आहेतच, पण त्याचबरोबर कौतुक सुद्धा करत आहेत. सगळ्यांना असं वाटत आहे की खरंच जानकीने ज्या गोष्टी धीराने केलेल्या आहेत त्या दुसरं कोणीही केल्या नसत्या. कारण आपली आई जिवंत आहे का नाही, आपल्या आईची आणि आपली भेट व्हावी यासाठी लग्नाचा घाट सुद्धा तिने घातलेला आहे. त्या ऐश्वर्याच्या आणि ऋषिकेशच्या एवढं सगळं घडूनही जानकीच्या हाती काहीच लागलेलं नसतं. आणि तेव्हा मात्र आता नेमकं इकडे अवंतिकाला कॉल येतो की तिच्या डॅडांना अचानक ॲडमिट करायला लागलेलं आहे आणि मग तिला सांगितलं जातं की तुम्ही लवकरात लवकर या. आणि मग सौमित्र म्हणतो की मी पण येतो तुझ्यासोबत असं म्हणत सौमित्र आणि अवंतिका दोघंही निघालेले असतात. रस्त्यात त्यांना एक माणूस पडलेला दिसतो. तेव्हा मात्र ते दोघंजणही थांबतात आणि म्हणू लागतात की कोण आहे ही व्यक्ती. आणि जेव्हा त्या व्यक्तीला उठवण्यासाठी ते गाडीतनं खाली उतरतात त्या क्षणी अवंतिकाला एका बाजूला ओढलं जातं. सयाजीरावने अवंतिकाच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि त्याचबरोबर इकडे सयाजीराव म्हणत असतो की आत्ताच्या आता मी जे सांगतोय ते तुला करावंच लागेल. इकडे सौमित्र म्हणतो की सोडा मला, सोडा, परंतु इकडे तो अजिबात ऐकायला तयार नसतो. तेव्हा इकडे सौमित्र म्हणत असतो की नाही, माझ्या बायकोला सोडा. तेव्हा सौमित्रालाही ढकललं जातं. त्याला सांगितलं जातं की पुरावे द्यायचे मगच तुझ्या बायकोला सोडलं जाईल. आता सौमित्र विचार करू लागतो की तो म्हणतो काय करू, एवढ्या मोठ्या पैशात मी सापडलो. एकीकडे अवंतिकाचा जीव धोक्यात आहे तर एकीकडे जानकी वहिनीचा, पण मार्ग कसा काढू मी या सगळ्यातनं. अवंतिका ही तेवढीच महत्वाची आहे पण जानकी वहिनी पण तेवढीच महत्वाची आहे, जिनं आजपर्यंत मला प्रेम दिलं, माया दिली, जीव लावला आणि त्या माझ्या वहिनीसोबतच मी असं चुकीचं वागायचं. हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि मग तो तिला अवंतिकाला सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ती ऐश्वर्या अवंतिकाला घेऊन गेलेली असते. घरी आल्या सुमित्रा आणि त्याचबरोबर जानकी दोघंही विचारू लागतात. तेव्हा तो सांगतो की अवंतिकाच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे ना, त्यामुळे ती गेलेली आहे.
आता सगळेजण म्हणू लागतात की हो. मग इकडे जानकी म्हणत असते की अहो सौमित्र भाऊजी आम्हाला सांगायचं तरी ना, काळजी करत होते, किती फोन केले तुम्हाला. पण काय सांगणार सौमित्र, तो एका अडचणीत सापडलेला होता आणि त्या सगळ्यातनं बाहेर पडणं किती अवघड होतं. ही गोष्ट तर सौमी सांगू शकत नाहीये. त्याला माहिती आहे की ही गोष्ट जर घरातल्यांना कळली की त्या ऐश्वर्याने काय केलेलं आहे तर यांच्या आनंदावर विरजण पडेल. कारण हे सगळेजण खुश होणार आहेत. या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सौमित्र दुसऱ्या दिवशी सकाळी केसला जायला निघालेला असतो आणि जाताना त्याला ऐश्वर्या भेटते आणि तो ऐश्वर्याला ते पेपर्स देतो आणि सांगतो की याच्यामध्ये सगळे पेपर्स आहेत, त्याचबरोबर प्रॉपर्टीचे पेपर्सही आहेत. म्हणजे तिने जे मागितलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये दिलं जातं. तेव्हा मात्र सौमित्र ते पेपर देतो तेव्हा ऐश्वर्या त्याला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्या बायकोबद्दल काहीही कुठंही वाच्यता करायची नाही, एवढं लक्षात ठेव. हे ऐकल्यानंतर सौमित्र मात्र पाहतच राहतो. सौमित्राला प्रश्न पडलेला असतो की मी काय करतोय, हे जे केलंय ते योग्य आहे का, माझी अवंतिका तर ठीक असेल ना, हा विचार त्याच्या डोक्यात चालू असतो. आणि तेवढ्यातच इकडे कोर्टाची हिअरिंग असते आणि सगळेजण कोर्टाच्या हिअरिंगसाठी जमलेले असतात. आणि आता कोर्टाची हिअरिंग सुरू होणार असते. त्याचबरोबर इकडे जज साहेब सांगतात की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुमच्याकडे काही पुरावे होते जे तुम्ही आज सादर करणार होता. मला ते पुरावे जे आहेत ते पाहायला मिळतील का, कधी सादर करणार आहात तुम्ही. सौमित्र उठतो, त्याचा नाईलाज होतो आणि तो तिथे सांगू लागतो की ते पुरावे आत्ता माझ्याकडे नाही आहेत. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणतात की कालपर्यंत जे पुरावे सौमित्रकडे होते ते अचानक कुठं गायब झाले, हा प्रश्न पडलेला असतो. घरी आल्यानंतर तर ऋषिकेश आणि सौमित्रचं इतकं जोराचं भांडण होतं, कारण ते दोघंही पाहत असतात आणि त्याचबरोबर ऋषिकेश म्हणत असतो की तू का असं केलं, का पुरावे त्या ऐश्वर्याला दिले. तेव्हा मात्र जानकी म्हणते की थांबा ऋषिकेश, कारण ऋषिकेशचा राग अनावर झालेला असतो आणि ऋषिकेश टोकाचा निर्णय घेत असतो. म्हणून जानकीने त्याला थांबवलेलं असतं आणि त्याला म्हणत असते की हे बघा ऋषिकेश, काहीही झालं तरीही अवंतिकाचा जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पुरावे काय आजचे उद्या गोळा करता येतील, पण अवंतिकाच्या जीवाचं काय, तो वाचवणं खूप गरजेचं होतं, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळेजण असतात. तेव्हा जानकी म्हणत असते की काल रात्रीच मी सौमित्र भाऊजी तुम्हाला विचारलं होतं, तुम्ही मला टेन्शनमध्ये दिसला होता. जेव्हा मी ऐश्वर्याचं नाव घेतलेलं तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसत होतं, तेव्हाच मला कळलं होतं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आता ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं तुला कळतंय का, तू आज निर्दोष सुटणार होती, आपण विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोचलेलो होतो, पण हे सगळं काय घडलं. तेव्हा मात्र इकडे सांगितलं जातं आणि तेव्हा जानकी म्हणत असते की आता काय करायचं, असा प्रश्न विचारलेला असतो. जानकी म्हणते की पुरावे मिळवायचे आपण परत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ती साधी सोपी गोष्ट आहे का, ऐश्वर्याच्या घरामध्ये, अगं तुला लक्षात येते का. जानकी म्हणते की मला सांगा, जशाच तसं टीट फॉर टॅट म्हणून पुरावे मिळवायचे. काही झालं तरी ते पुरावे आपल्या घरातून चोरलेले आहेत, त्यामुळं आपण नक्कीच ते मिळवू शकतो, असं जानकी म्हणत असते. आणि मग जानकी ऋषिकेशला म्हणते की चला. मग जानकीनं सगळी तयारी केलेली असते. तो मास्कमॅन सारंगने पाहिलेलं असतो. सारंगला विचारलेलं असतं की त्याच्याकडे काय काय आहे, कसं कसं असतं. ते सगळं साहित्य जानकीने मागवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जानकीने या मास्कमॅनच्या पद्धतीने वागायचं ठरवलं आहे, कारण तो मास्कमॅन बरोबर ऐश्वर्याला अडकवत आहे. 50 कोटींची मागणी तो या प्रॉपर्टी पेपरसाठी करत आहे आणि आपल्या सगळ्यांना रस्त्यावर आणण्याची तयारी तो करत आहे. हे जानकीने ओळखलेलं असतं. आणि जानकी म्हणते की आता बघा, जानकीने मास्कमॅन बनलेली असते आणि ती ऐश्वर्याच्या पुढे जाते, कारण ऐश्वर्याला आता तिला चांगलाच धडा शिकवायचा असतो. मग ती ऐश्वर्याला जाते. तिने फोन केलेला असतो. ऐश्वर्याने तिचे 50 कोटी रुपये सांगितलेले असतात. ते मिळाले की ते घर ती विकणार असते. परंतु इकडे जेव्हा ऐश्वर्याच्या पुढे जानकी येते, हातामध्ये एक ब्रीफकेस असते आणि ती सुटकेस घेऊन जानकी चालत येत असते. तेव्हा मात्र जानकी अगदी त्याच्यासारखा आवाज काढते आणि म्हणू लागते की हो, आणि हे तुमचे पुरावे आणि त्याचबरोबर प्रॉपर्टी पेपर, माझ्या विरोधातले सगळे पुरावे आहेत आणि हे प्रॉपर्टी पेपरही देत आहे. तेव्हा मात्र जानकी ती फाईल, त्याचबरोबर ते प्रॉपर्टी पेपर सगळं ताब्यात घेते
आणि मग सांगते की बघ कसं वाटलं ते, कारण टेट फॉर टॅट, जशाच तसं असं म्हणत जानकीने जी ऐश्वर्याला लायकी दाखवायला सुरुवात केलेली असते ती मात्र खूपच भयानक अशी असते. कारण जानकीने ठरवलेलं असतं की ऐश्वर्या ज्या पद्धतीने वागत आहे त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा वार करावा लागणार आहे. तर इकडे जानकीने पुरावे मिळवलेले आहेत आणि ऐश्वर्याच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.